Okay, very good morning to all. Rainy good morning to all. समर मध्ये रेन सायक्लॉन कुठला सायक्लॉन कुठलं सायक्लॉन आहे किती जणांनी वाचलं कुठलं वादळ आहे हे कोणता सायक्लॉन आहे लॉजिकल सायक्लॉन आहे सर चॅप्टर आपलं मॅथमॅटिकल लॉजिक आहे सायक्लॉन कुठला आहे हा नाही वाचलं का तुम्ही ओके मुलं जॉईन होतील तोपर्यंत आपण रिवाइज करू लॉजिकल लॉज फॉर्म सो फर्स्ट सी इडम्पोटेंट लॉ दोन सेम स्टेटमेंट असतील तर ते स्टेटमेंट अँड आणि ऑर साठी सेम स्टेटमेंट असतं इडम्पोटेंट लॉ कम्युटेटिव्ह लॉ व्हॉट इट सेज 2+3 3+2 सेम आन्सर ऑर बाबतीत आणि अँड बाबतीत पी ऑर क्यू क्यू ऑर पी क्यू पी ऑर क्यू ऑर क्यू ऑर पी सेम असतं पी अँड क्यू क्यू अँड पी पी अँड क्यू क्यू अँड पी कम्युटेटिव्ह असोसिएटिव्ह मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे दोन्हीही अँड दोन्हीही ऑर फॉर्म असू शकतात दोन्हीही अँड आहेत दोन्हीही ऑर फॉर्म आहेत वी कॅन शिफ्ट द ब्रॅकेट पी अँड क्यू आर वेगळं करू शकता किंवा सगळ्यांचंच ब्रॅकेट रिमूव्ह करू शकता दॅट इज असोसिएटिव्ह लॉ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ पी अँड क्यू ऑर आर आहे पी अँड क्यू ऑर आर आहे पी अँड क्यू अटॅच होतो पी आणि अँड हा क्यूला अटॅच होतो मिड साईन ऑर आहे पी आणि अँड आरला अटॅच होतो पी अँड क्यू पी अँड क्यू पी अँड आर मिड कनेक्टिव्हिटी ऑर आहे मिड कनेक्टिव्हिटी ऑर पी ऑर क्यू अँड आर याला म्हणतात लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह हा लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह पार्ट आहे पी आणि ऑर क्यूला अटॅच होतो पी आणि ऑर आरला अटॅच होतं लक्षात ठेवा मिड साईन अँड आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ पी ऑर क्यू पी ऑर आर मिड साईन अँड मिड साईन अँड फॉर्म हा महत्वाचा आहे सगळ्यात हा महत्वाचा आहे त्यानंतर डिमॉर्गन्स हा इझी आहे फर्स्ट निगेशन अँड सेकंडचं निगेशन फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन अँड ऑरचं अँड बनतं सेकंडचं निगेशन फर्स्टचं निगेशन अँड सेकंडचं निगेशन इथं सुद्धा निगेशन ऑफ फर्स्ट अँड असेल तर ऑर झालं याचं अँड असेल तर ऑर झालं याचं निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट डिस्ट्रीब्युशन महत्वाचं होतं याच्या आधीचं लक्षात ठेवा डिमॉर्गन्स इझिली लक्षात ठेवू शकता त्याच्या पुढे नंतर हे आयडेंटिटी लॉ पी अँड टी हा पी असतो आयडेंटिटीमध्ये पी अँड ट्रू याचं मी एक्सप्लेनेशन दिलंय तुम्हाला पी म्हणजे काय ट्रू फॉल्स असतो अँड टी हा टी टी असतो सो आन्सर इज ट्रू फॉल्स तयार होतं अँडमुळं ऑरमुळं टोटॉलॉजी तयार होतं आणि याच्यामध्ये टी जशाला तसं मिळतं याचं जस्टिफिकेशन्स लिहून दिलेत तुम्हाला ते जस्टिफिकेशन लिहून दिलेले आहेत पी साठी ट्रू आणि फॉल्स लिहा पी साठी ट्रू फॉल्स लिहा अँड एफ साठी एफ एफ दोनदा एफ एफ लिहायचं फॉल्स फॉल्स याचं फॉर्मेशन फॉल्स होतं पी ऑर एफचं फॉर्मेशन पी होतं आयडेंटिटी लॉ
क्वेश्चन येईल त्यावेळेस परत समजून सांगेलच. ओके. कॉम्प्लिमेंट लॉ हा तर सरळ सरळ आहे. कॉम्प्लिमेंट म्हणजेच पी आणि त्याचंच निगेशन, कॉम्प्लिमेंट म्हणतात याला. आपण ए डॅश कॉम्प्लिमेंट म्हणतो, बरोबर आहे, सेट थेअरीमध्ये. तसंच या पद्धतीनं पी अँड निगेशन ऑफ पी फॉल्सही असतो. पी ऑर निगेशन ऑफ पी हा ट्रू फॉल्स असतो, हा फॉल्स ट्रू असतो. हा ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, आन्सर इज टोटॉलॉजी. टी म्हणून येत, टी म्हणून येत. नेक्स्ट ऍब्सॉर्प्शन लॉ. ऍब्सॉर्ब करा, दोन स्टेटमेंट रिपीट झालेत. अँड आहे का ऑर आहे चेक नाही करायचं आता. अँड आहे का ऑर आहे कुठं चेक करायला लागतो, असोसिएटिव्ह आणि डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये चेक करावं लागतं प्रॉपरली. अँड आहे का ऑर आहे, अँड आहे का ऑर डिस्ट्रीब्युटिव्हला मॅटर करतो. ओके. ऍब्सॉर्प्शन मध्ये दोन स्टेटमेंट, एक स्टेटमेंट दोनदा येतं. एक स्टेटमेंट दोनदा आलं की समजून घ्यायचं ऍब्सॉर्प्शन लॉ, पी ऍब्सॉर्ब झाला पी या ठिकाणी. त्यानंतर कंडिशनल, हे बरेचसे लॉ इथं कंडिशनल वरती क्वेश्चन बऱ्यापैकी आहेत. कंडिशनल लॉ हा काय नाही आहे, कॉम्पिटेटिव्ह नाही आहे, लक्षात ठेवा. सो निगेशन ऑफ पी, ऑर काढून टाकला, ऑर क्यू झालायच. निगेशन ऑफ पी ऑर क्यू बाय कंडिशनल लॉ. पी कडून क्यू कडे, क्यू कडून पी कडे, पी कडून क्यू, क्यू कडून पी. सो पी इम्प्लाइज क्यू, क्यू इम्प्लाइड बाय पी, पी इम्प्लाइज क्यू, क्यू इम्प्लाइज बाय पी, मिड साइन अँड. सो पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, इम्प्लाइज काढून ऑर, क्यू जशाल तसा, अँड निगेशन ऑफ क्यू पहिलं स्टेटमेंट, ऑर पी. नुसतं वाचून दाखवत नाहीये, कॉन्सन्ट्रेट तुम्ही केलं पाहिजे. कॉन्सन्ट्रेट तुम्हाला करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे कंपल्सरी. सगळं कुठला लॉ आहे आणि कसा सिम्प्लिफाय होतो हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. याचंच एक्सप्लेनेशन इथं लिहिलेलं आहे, बरोबर आहे. निगेशन ऑफ पी ऑर क्यू, मिड साइन अँड, क्यू कडून पी कडे, निगेशन ऑफ क्यू ऑर पी. सो हे झालं पी डबल इम्प्लाइज क्यू साठी. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ जर इम्प्लिकेशन असेल तर याच्यावर निगेशन अप्लाय करा, याच्यावर निगेशन म्हणजेच याच्यावर निगेशन. आता लक्ष द्या, याचं निगेशन पी होणार, ऑरचं अँड होणार, क्यूचं निगेशन ऑफ क्यू, म्हणून याला निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. याला रीड कसं करणार, फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज अँड निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट. First statement as it is and negation of second statement, that is negation of implication. Negation of double implication, P कडून Q कडे, Q कडून P कडे, पण निगेशन होतं त्याचं. निगेशन असल्यामुळे हा पार्ट इथं आला, परत इथला पार्ट इथं आला. डबल इम्प्लिकेशनच्या बाहेर निगेशन साइन, डबल इम्प्लिकेशनच्या बाहेर निगेशन साइन आहे. ओके सर, आपण क्वेश्चन पाहत होतो, युजिंग रूल्स ऑफ निगेशन write the negation with justification. With justification हा पार्ट आपण पाहतोय. थोडक्यात हे ऍप्लिकेबल पार्ट आहे. आता ऍप्लिकेबल आहे, जसं आपण फॉर्म्युले म्हणतो, रट्टा मारा, रट्टा मारले की जाणार काम होतं. आता याचा रट्टा मारून नाही चालत, अँड एक ऑर प्रॉपर पाहिजे. काय करायचं, 5-6 वेळेस लिहून काढायचं. एकदा बघून लिहून काढायचे, एकदा मनाने लिहून काढायचे, तिसऱ्या वेळेस फास्ट स्पीडने लिहिता आलं, चौथ्या आणि 5व्या वेळेस तर परफेक्शन आलं पाहिजे. त्याच्यामध्ये पद्धतच ती आहे त्याच्यासाठी. कमीत कमी तुमच्या घरी, तुमच्या नाही म्हटलं तरी एक 20-30 डझन नोटबुक झाल्याच पाहिजेत. तुमच्या रफ नोटबुक अशा झाल्याच पाहिजेत. नाही, आमच्या वेळेस असे पेजेस मिळायचे, आम्हाला असे पेजेस असायचे. 12चा मुलगा म्हटला की त्याच्या घरातून 5-5, 6-6 पोते रद्दी निघत होते. तुम्ही जर असे पेजेस मिळत होते पूर्वी, विदाउट लाईनचे पण मिळायचे, ते तर KG वर मिळायचे. पूर्वी KG वर मिळत होते विदाउट लाईनचे पेपर, ब्लँक पेपर असायचे ते, आणि साधे असायचे, एवढी क्वालिटी नसायची त्याची. माहित नाही तुम्ही काय करता, एकदा लिहा, व्यवस्थित लिहा, किती वेळेस तरी सांगितलंय. तसं जर असेल तरी स्किलफुल वर्क तयार होतं, तुमच्याकडे नोट्स राहतात. आता काय केलं पाहिजे, उठलं की पहिल्यांदा हे लॉज व्यवस्थित मेमोराईज करायचं. मेमोराईज करावं लागतं त्याला. मेमोराईज केले की हे सगळे लिहिता येतात, एका सिक्वेन्सने सांगता आले पाहिजेत. हे दॅट इज मेमरी टेक्निक. आणि जोपर्यंत मेमरी टेक्निक येणार नाही तोपर्यंत तुम्ही कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स व्यवस्थितपणे देऊ शकणार नाही. मेमरी टेक्निक वाढवा. मेमरी टेक्निक काय सांगतो,
फर्स्ट लॉ इडम्पोटेंट, सेकंड कम्युटेटिव्ह, तिसरा असोसिएटिव्ह, चौथा डिस्ट्रीब्युटिव्ह, पाचवा डिमॉर्गन्स, सहावा आयडेंटिटी, सातवा कॉम्प्लिमेंट, आठवा ऍब्सॉर्प्शन, नाइन्थ कंडिशनल, बाय कंडिशनल. न पाहता सांगता आलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड एज मेमरी टेक्निक. आणि ही ट्रिक अप्लाय ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस ऑटोमॅटिकली स्पीड वाढलेली असते तुमची. स्पीड वाढते त्याने. चेक करू आपण काही क्वेश्चन्स इम्प्लिमेंट करताना तुम्हाला लॉज आणि ते इम्प्लिमेंट होतात का, आठवतात का, पटकन क्लिअर झालं पाहिजे. पाठांतर नकोय, समजून दिलंय कुठून आणि कसं आलेलं आहे सगळं ते. ओके, याचा सेकंड क्वेश्चन घ्या. इट्स कंटिन्युएशन. सेकंड क्वेश्चन, P and negation of Q. 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 ओके, याचं काय अप्लाय करायचं, निगेशन. निगेशन अप्लाय करायचं. क्वेश्चन होता, युजिंग द रूल्स ऑफ निगेशन, युजिंग द रूल्स ऑफ निगेशन, राईट द निगेशन विथ जस्टिफिकेशन. राईट द निगेशन विथ द जस्टिफिकेशन. सो या ठिकाणी फर्स्ट निगेशन ऑफ, याचं निगेशन तयार करायचं. सो सोल्युशन, सोल्युशन मध्ये याचं निगेशन फॉर्म घ्यायचं तुम्हाला. याचं निगेशन म्हणजे डायरेक्ट अप्लाय करतो आता. निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q. सिंपल आहे, सांगा. कुठला लॉ, कुठला लॉ, लॉ नंबर सांगायचं फक्त. लॉ नंबर टाका किंवा टाईप केलं तरी चालेल. यस अर्जुन, भारी अर्जुन, टॉपर आहे तू तर यावेळेसचा. अर्जुन गो हार्ड, व्हेरी गुड. काय करतो काय माहिती, भाजी पोळीच खातो ना, काय शॉर्टकट मारतो काही. शॉर्टकट मारत असाल तर तुम्ही स्वतःला फसवता. शॉर्टकट मारू नका, या सिस्टीमला काही शॉर्टकट नाही आहे. ट्रिक्स अँड टिप्स आहेत पण शॉर्टकट नाही आहे. डी मॉर्गन्स, करेक्ट. सो निगेशन ऑफ P, फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन, अँडचं ऑर, निगेशन ऑफ निगेशन Q. सो राईट डाऊन हिअर, याच्या समोरल्या याला आपण अप्लाय केला कुठला लॉ, डी मॉर्गन्स. डी मॉर्गन्स लॉ पुढे लिहायचं आहे तुम्हाला. तर डी मॉर्गन्स लॉ म्हणून मेन्शन करा. आता कुठला लॉ आहे, negation of P or negation of negation Q is the Q. So we can write it as negation of negation. Negation of negation. लॉज लिहायचे आहेत, लॉज लिहायचे आहेत. पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण लिहिले नव्हते, आता मात्र कंपल्सरी लॉज लिहायचे आहेत. कंपल्सरी लॉज लिहायचे. ओके, झालं सर्वांचं, सर्वांचं झालं का. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन. यूट्यूब चॅनल मध्ये सगळे लेक्चर्स टाकलेत मी, लॉजिकचे सगळे लेक्चर्स टाकलेत. ओके, चेक करा वन बाय वन. कोणाचं काय बुडालं असेल तर तिथं तुम्हाला रिपीट रिवाइज होईलच. रिपीट रिव्हिजन करू शकता त्याच्यामधून. कमिंग संडेला लॉजिक आणि जेवढं तुमचं डेरिव्हेटिव्ह कंप्लीट होईल त्याच्यावरती एक्झाम असेल. नाही, पार्ट 7 नाही टाकला अजून, त्याचे मी तयार करतो. या वीक मध्ये प्रोबॅबिलिटीचे बाकीचे लेक्चर्स टाकतो. चेक द यूट्यूब चॅनल. आय विल सेंड यू द लिंक ऑफ यूट्यूब चॅनल. ओके, त्याच्यामधून चेक करा. यूट्यूब चॅनलची लिंक तुम्हाला टाकतो, त्याच्यातून चेक करा तुम्ही. ओके, सो चॅप्टर कुठले सांगितले तुम्हाला, लॉजिक अँड डिटर्मिनंट पार्ट. डिफरन्सिएशन प्रत्येकाने करायचं आहे. मी क्वेश्चन्स दिलेत तुम्हाला, ऍपमध्ये क्वेश्चन्स टाकलेले आहेत. सो या वीकचं टार्गेट आहे तुमचं लॉजिक चॅप्टर क्लिअर करणं.
आणि दुसरं आहे डिफरन्सिएशन. डिफरन्सिएशनला मी क्वेश्चन्स तुम्हाला काढून दिले. डिफरन्सिएशनला क्वेश्चन मी काढून दिलेले. सो कम्प्लीट दिस असाइनमेंट. लॉजिक तुम्हाला अपलोड करा. लॉजिकला मी क्वेश्चन्स वेळेवर दिलेले आहेत तुम्हाला. लॉजिकला क्वेश्चन वेळेवर दिलेत मी तुम्हाला. लॉजिकसाठी क्वेश्चन्स या पद्धतीनं तुम्हाला दिलेले आहेत. आठवतं का? हे असे क्वेश्चन्स दिलेले आहेत मी तुम्हाला. बऱ्याच मुलांना माहीत सुद्धा नाही आहे काय प्रकार आहे काय नाही. हे होमवर्क तुम्हाला अपलोड करायचं लॉजिकच्या ठिकाणी. चेक करा प्रत्येक वेळेस असं केलेलं आहे. प्रत्येक वेळेस असं केलेलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने अपलोड करा. पण सांगतो बरेच जणांना होमवर्क काय हेच माहीत नसतं. दोन गोष्टी आहे त्याच्यामध्ये. लेक्चर म्हणजे हा पाठ झाला, हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. लेक्चर म्हणजे हा पाठ झाला हे असणं गरजेचं आहे. कंपल्सरी तुमच्याकडे असलंच पाहिजे हे सगळं. एक पार्ट हा मी अपलोड करायला सांगितलाय. दुसरा पार्ट म्हणजे होमवर्क. आणि हे वेळोवेळी दिलंय मी तुम्हाला. हा होमवर्क वेळोवेळी दिलेला आहे. ह्या तुम्हाला कंप्लीट करून अपलोड करायचा आहे. ओके. आणि राहिला पार्ट डिफरन्सिएशन मध्ये सुद्धा मी तुम्हाला क्वेश्चन्स काढून दिले जातात असाइनमेंट म्हणून. डिफरन्शिएशन असाइनमेंट हे कंपल्सरी झालं पाहिजे. याच्यावरती तुम्हाला 25 मार्क्सचा पेपर असेल. युनिट टेस्ट जशी होती कॉलेजमध्ये तशी टेस्ट राहील तुम्हाला. युनिट टेस्ट असेल. हे 2 चॅप्टर प्रिपेअर करायचे. 2 चॅप्टर कंपल्सरी प्रिपेअर करायचे. एक तर तुमच्या घरी कॉल जाईल एक तर असाइनमेंट सबमिट नाहीये म्हणून, आणि दुसरं म्हणजे टेस्टसाठी. टेस्ट दिली नाही दिली ही क्रॉस चेक केली जाईल. असाइनमेंट सुद्धा केलं नाही केलं ही गोष्ट घरी सांगितली जाईल. आणि नाही या पद्धतीने ह्याचं कंटिन्युएशन राहणार. शेवटी या पद्धतीने याचं कंटिन्युएशन राहणार. लिमिट झाले का एमसीक्यू कंप्लीट? लिमिटचे एमसीक्यू झाले का व्यवस्थित? तुम्ही लेक्चर अटेंड करा, मिस करू नका. टाइम कॅच करा. टाइम खूप टफ पडणार आहे नंतर. 11वीचं प्लस 12वीचा पूर्ण पोर्शन करावा लागतो. कुठलाही आर्टिकल सोडता येत नाही. त्यामुळे आता टाइम आहे. विथ एक्सप्लेनेशन तुम्हाला गोष्टी मिळत आहेत तर तुम्ही त्याचा बेनिफिट घेतला पाहिजे. त्याचा बेनिफिट तुम्हाला घ्यायचा आहे. क्लिअर आहे दोन्ही टॉपिक प्रत्येकांना? काही डाऊट काही शंका कुणाला? येस अर्णव वापरायचे ते सगळे शॉर्टकट्स. तुम्हाला सांगतोय ना एकदम नॉलेजफुल पर्सन आहे. ऍक्सेप्ट करा. खूप तुम्हाला हेल्प होईल. त्याच आहेत आम्ही दोघं पण आहेत. तुमचं काही बुडालं काही राहिलं असेल समजलं नसेल तर वी आर देअर. आम्ही दोघं आहेतच कव्हर अप करायला तुम्हाला. तुम्ही त्यामुळे टेन्शन घेऊ नका, लोड घेऊ नका त्या गोष्टींचा. आणि बेटर आहे ना, एक शिक्षकांपेक्षा 2 शिक्षक तुम्हाला असलेले चांगलेच आहेत. अल्टरनेट कोणी ना कोणीतरी कव्हर करत जाईल तुम्हाला. असं नाही आता हा टॉपिक मी शिकवला म्हणजे मलाच विचारलं पाहिजे असं काही नाहीये. वी बोथ आर डेडिकेटेड टू द मॅथ्स. आणि आमचा पर्पज आहे की तुम्हाला कुठली गोष्ट राहिली नाही शेवटी पाहिजे. लॉजिकचे 2 असाइनमेंट सेक्शन आहेत तेच सांगतोय. एकामध्ये पूर्ण चॅप्टर लोड करायचं आहे तुम्हाला, अपलोड करायचं आहे. हे जे लिहिलंय तुम्ही नोट्स म्हणून ते एक अपलोड करायचं आहे. आणि दुसरं म्हणजे असाइनमेंट म्हणजे तुम्हाला होमवर्क. एक होमवर्क आहे आणि एक होमवर्क आहे आणि एक तुम्हाला चॅप्टर तुम्ही जे लेक्चर मध्ये लिहिता ते पाहिजे मला. तुम्ही काय लिहिता हे मला समजून येईल. या वीकचं टार्गेट आहे तुमचं की चॅप्टर व्यवस्थित तुमच्याकडे असला पाहिजे पूर्ण. फर्स्ट थिंग लेक्चर म्हणू आपण त्याला. प्रत्येक सब्जेक्ट बाबतीत तुम्हाला असंच आहे. लेक्चर पूर्ण अपलोड करायचं. लेक्चर ऑल पेजेस पार्टली करा ते. त्याच्यानंतर होमवर्क जे तुम्हाला मेन्शन केलेलं आहे. ओके.
किती चॅप्टरसाठी? 2 चॅप्टरसाठी. लॉजिक आणि डिफरन्सिएशन दोन्हीसाठी अपलोड करायचं. हे आम्ही क्रॉस चेक करणार, आज न उद्या करणार. तुमचे पॅरेंट ओरडले की आम्ही तेच काढणार आहे सगळं बाहेर, तेच काढणार फक्त बाहेर. का? कारण हे वेळोवेळी दिलेले इन्स्ट्रक्शन्स आहेत. हे जर फॉलो केले तर रिझल्ट येतो बरोबर, काही काळजी करायची गरज नाहीये. रिझल्ट बरोबर येणार. आज तुम्ही जरी झोपेच्या अवस्थेत असला तरी होणार व्यवस्थित. ते तुम्हाला फक्त वेळेवर करत जायचं. 20 पेजेस मॅक्सिमम अपलोड होतात. पीडीएफ करा तयार, 5 ते 10 पेजेसची पीडीएफ तयार करा. 5 to 10 पेजेस ऍक्सेप्ट करा आणि त्याची पीडीएफ तयार करा. पीडीएफ तयार केल्यास होऊन जाईल अपलोड. आय थिंक सो, नाही ट्रबल येणार एवढं. मला काय पाहिजे, तुम्ही घरी लिहिता नाही लिहिता, प्रत्येकाकडे नोट्स असल्या पाहिजेत कंपल्सरी. नोट्स असल्या की बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार तुमचे. नोट्स नसल्या की हाल होणार तुमच्याकडे. तुम्ही कधी करता कधी करत नाही. बरं, मागचं लेक्चर काय करायला पाहिजे? कव्हरअप करून पुढे यायला पाहिजे. कारण नाही सांगायचे अर्धा, कारण नाही सांगायचे. अपलोड करून मुलांनी मला पाठवलं सुद्धा आहे. बायोला मी हेच सांगितलं होतं तुम्हाला, बायोला सुद्धा हेच सांगितलेलं आहे तुम्हाला. फॉलोअप्स व्यवस्थित ठेवा, व्यवस्थित करा. त्याला ट्राय तर करा, ट्राय करा. नाही तर तुम्हाला नोटबुक घेऊन क्लासला यावं लागेल. विथ पेपर सबमिशन. पेपर पण सबमिट करायचंच आहे तुम्हाला मागं पुढे. प्रत्येक आठवड्यात झालेले पेपर्स तुम्हाला सबमिट पण करायचे चेकसाठी आम्हाला. लगेच नाही, आम्ही सांगू ते कधी सबमिट करायचे तुम्हाला. हा एक राऊंड झाला की लिहिलेले पेपर्स आणून सबमिट करायचे. ओके, घ्या क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये याचं निगेशन तुम्हाला तयार करायचं. लक्षात ठेवा, वी हॅव टू फॉर्म द निगेशन ऑफ दिस पार्ट. निगेशन तयार करायचं याचं. ओके, सो निगेशन ऑफ P or negation of Q and R form. सांगा कुणाला समजतं याच्यामध्ये कुठलं लॉ? विच लॉ? व्हॉट्सअपला पाठवू नका प्लीज. व्हॉट्सअपला बिलकुल काही पाठवू नका, ऍक्सेप्टेड नाही. व्हॉट्सअपला पाठवलेलं ऍक्सेप्टेड नाही. तुम्ही शिका ते ऍपमध्ये कसं अपलोड करायचं. 5 पेजेसची पीडीएफ, 6 पेजेसची पीडीएफ आणि ती अपलोड करत चला. असोसिएटिव्ह का डी मॉर्गन्स? बोला पटकन. असोसिएटिव्ह आहे का इथं? इथं ऑर आहे, इथं अँड आहे. कुठलं स्टेटमेंट रिपीट नाही आहे. असोसिएटिव्ह नाही होणार. ऑर आहे, अँड आहे. असोसिएटिव्ह मध्ये काय घेतलेलं आपण? सगळेच ऑर पाहिजे, सगळेच अँड पाहिजेत. बरोबर आहे. सो लॉ नंबर 3, असोसिएटिव्ह नाही बसणार इथे. आशुतोष, अर्णव, यस करेक्ट. डी मॉर्गन्स. कसा डी मॉर्गन्स? याला पी म्हणा. हा जो पहिला ब्रॅकेट आहे त्याला पी दिसला का? आणि सेकंड क्यू आहे. करेक्ट. किती जणांना दिसलं असं? पहिला ब्रॅकेट पी, दुसरा क्यू आहे. पहिला ब्रॅकेट कम्प्लिटली पी आहे. ऑब्झर्व करा. ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं. ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं आहे. हा फर्स्ट ब्रॅकेट काही नका करू, याला एक स्टेटमेंट म्हणा, अँड आणि आर. आलं लक्षात? सांगा कुठला लॉ मग? हा पी आहे, हा क्यू आहे. हा पी आहे, हा क्यू आहे. सांगा कुठला लॉ आता? कळलं प्रत्येकाला? प्रत्येकाला समजलं का? हा ब्रॅकेट हाईड केला की याला पी म्हणा. हा अँड क्यू म्हणा याला. म्हणजे कुठला लॉ? प्रत्येकाला झेपतं का हे? काय सांगता येते? हा फर्स्ट ब्रॅकेटला पी म्हणा थोड्या वेळासाठी. आणि हा क्यू आहे, हा क्यू आहे. पी अँड क्यू तयार झाला इथं. पी अँड क्यू तयार झाला. हे समजलं का? सॉल्व कर, कारण पुढं सांग काय आन्सर येतं मग. ओके, काय होणार इथं? डी मॉर्गन्स लॉ. काय सांगतो डी मॉर्गन्स लॉ? डी मॉर्गन्स लॉ हा निगेशन पी ला चालला. सो निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू अँडच और निगेशन आर ला. निगेशन आर साठी चेक करा. हा पी आहे, हा क्यू आहे. निगेशन कोणाला? पी ला.
अँडचं ऑर निगेशन कोणाला आरला. ओके. आता हा निगेशन परत ब्रॅकेटमध्ये कुठला लॉ वापरला आपण डी मॉर्गन्स लॉ. फर्स्ट वी हॅव यूज द डी मॉर्गन्स लॉ. ओके. आता काय अप्लाय करणार हा निगेशन आतमध्ये ऑरला अप्लाय करणार. ह्या जसं बाकीचं सगळं जशाल तसं ठेवा. निगेशन ऑफ पी ऑरचं अँड निगेशन ऑफ निगेशन व्यवस्थित लिहा बोर्डला तुम्हाला स्टेप्सला महत्व आहे. लक्ष द्या. आता या निगेशन ऑर वरती अप्लाय केलं होतं. हा निगेशन ऑर वरती अप्लाय केलं होतं म्हणजे सांगा लॉ कुठला. परत एकदा कुठला लॉ वापरला डी मॉर्गन्स वापरला परत एकदा. बरोबर आहे का. वी हॅव यूज वन मोर टाइम डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ परत एकदा डी मॉर्गन्स झाला. वन मोर टाइम डी मॉर्गन्स. लक्ष द्या इथं व्यवस्थित. हा पी आहे हा क्यू आहे. निगेशन पी ला म्हणजे पहिल्या ब्रॅकेटला अँडचं ऑर निगेशन आर ला जाणार या पद्धतीनं. ओके. हा निगेशन ऑफ पी ॲज इट इज याच्यात काही चेंज नाही. अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू इज द क्यू राईट. इथं ब्रॅकेट हा सगळा ब्रॅकेटमध्येच होता करेक्ट. ऑर निगेशन ऑफ आर कुठला लॉ निगेशन ऑफ निगेशन. क्यू ला क्लिअर केलं आपण. निगेशन ऑफ निगेशन निगेशन ऑफ निगेशन. फर्दर सिम्प्लिफाय होऊ शकतं. येस चालेल अर्णव. फक्त काही नाही एखादा मार्क गायब करून टाकतात. शॉर्टकट मारायचंच नाहीये बोर्डला नाही चालत. बोर्ड शुड बी सिस्टमॅटिक. आपल्याला फक्त निगेशन अप्लाय करायचं आहे. फर्दर सोल्युशन होऊ शकतं अँड आणि ऑर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ पण त्यांनी विचारलेलं नाहीये. आपण फक्त निगेशन क्लिअर केलं आतमध्ये करेक्ट. त्यामुळे कुठं थांबायचं कळालं का. इथं तसं तुम्हाला अजून डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ होऊ शकतो पण करायचं नाहीये. का नाही कारण फक्त आपल्याला निगेशन क्लिअर करायचं होतं. निगेशन ब्रॅकेटमध्ये घ्यायचा होता फक्त आपल्याला आणि आपण तो क्लिअर केलाय. आता फर्दर सोल्युशन निगेशन राहिला का तुमचं बाहेर इकडं कुठं ब्रॅकेटच्या बाहेर राहिला का निगेशन नाही राहिला. स्किप द पोर्शन. पुढचा पार्ट नाही लिहिला तरी चालेल. आता फर्दर होऊ शकतं. इथं अँड आहे इथं ऑर आहे डिस्ट्रीब्युटिव्ह होऊ शकतो. जायचं नाहीये तिकडं का कारण निगेशन विचारलं. दे आस्क अस द निगेशन विचारलंय म्हणून. निगेशनच्या वेळेस निगेशन पार्ट क्लिअर करा. पी कडून क्यू कडे म्हणतो आपण तसं पी ऑर निगेशन ऑफ क्यू. पी ऑर निगेशन ऑफ क्यू लिहिताय ना सर्व. ओके. इथं निगेशन कशाचं निगेशन पी इम्प्लाइज पी ऑर निगेशन ऑफ क्यू. P implies P or negation of Q. P implies P or negation of Q. P implies P or negation of Q. ओके सांगा फर्स्ट कुठलं लॉ. हा P आहे हा ब्रॅकेट म्हणजे Q. P आहे ब्रॅकेट म्हणजे Q. यस प्रतीक्षा बरोबर आहे. हा P आहे हा ब्रॅकेट म्हणजे Q. कुठला लॉ ऑब्झर्व करायचं आणि सांगायचं. हा पी आहे ॲरो आहे आणि क्यू आहे. कुठला लॉ होऊन पी आहे ॲरो आहे क्यू आहे. कुठला लॉ 9 नंबर 11 नंबर. अरे वेगवेगळे झाले का लॉ. येस 9 नंबर इज करेक्ट. 9 नंबर 11 ऑलमोस्ट सेम आहेत का बरोबर. कंडिशनल बट निगेशन फॉर्म राईट. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन म्हणू शकता बरोबर आहे ना. 11 पण चालतो 9 पण चालतो. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन घेऊ शकता तुम्ही. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन वापरू शकता. सो स्टार्ट. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन काय सांग. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन वर्क्स
निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. ओके, पहिलं स्टेटमेंट जशाला तसं इम्प्लाइज काढून अँड, इम्प्लाइज काढून ऑर होतो, पण निगेशन मुळे अँड. सेकंड स्टेटमेंटचं निगेशन, सेकंड स्टेटमेंटचं निगेशन सांगतो ना. इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन लिहिलं ना 11 नंबर, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. 11 नंबर, 9 नंबर पण चालला असतं. हा जो निगेशन आहे तो ब्रॅकेटमध्ये अप्लाय करा. जो निगेशन आहे तो ब्रॅकेटमध्ये अप्लाय करा. कुठला लॉ झाला? हा जर निगेशन ब्रॅकेटमध्ये गेलं तर ऑरचं अँड झालंय, म्हणजे कुठला लॉ? कुठला लॉ झाला? डी मॉर्गन्स. डी मॉर्गन्स लॉ, डी मॉर्गन्स लॉ झाला होता. बरोबर आहे, लक्ष द्या. पी जशाला तसा हा पार्ट निगेशन मध्ये आला, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, लॉ नंबर 11. पी जशाला तसा अँड जशाला तसा हा निगेशन ऑरला कन्वर्ट करतोय, हा निगेशन ऑरला कन्वर्ट करतोय. लक्षात ठेवा, डी मॉर्गन्स झालं. पहिल्याचं निगेशन, फर्स्टचं निगेशन, ऑरचं अँड, सेकंडचं निगेशन, फायनल आन्सर पी अँड. इथं तुम्ही निगेशन क्लिअर केलं. या ठिकाणी निगेशन क्लिअर आहे तुमचं. ओके, फर्दर सॉल्व करायचं करू शकता. कोण सांगतं पुढं जर लॉ वापरायचा असेल तर कुठला वापरणार? कोण सांगतं पुढं जर समजा मला लॉ युटिलाइज करायचा, कोण सांगतं? नीरज शर्मा, डिस्ट्रीब्युटिव्ह रॉंग. यस, कोण सांगतं पुढं जर लॉ युटिलाइज करायचा असेल तर कुठला वापरणार? कुठला वापरणार? यस, असोसिएटिव्ह. करेक्ट, असोसिएटिव्ह. इथं अँड आहे, इथं अँड आहे, हे दोन्ही एकत्र आणता येतील. असोसिएटिव्ह वापरणार. इथं अँड आहे, इथं अँड आहे, असोसिएटिव्ह वापरणार. सो घेऊ आपण तो, जस्ट अप्लाय करायचं म्हणून. क्वेश्चन इथं संपला, पण तुमचा आन्सर इथं संपलं. इथं क्वेश्चनचा आन्सर इथं एंड आहे, इथपर्यंत एक्सपेक्टेड आहे. कशासाठी? निगेशन अप्लाय करतोय म्हणून. फक्त इथं पी अँड निगेशन ऑफ पी अँड क्यू, कुठला लॉ? असोसिएटिव्ह. असोसिएटिव्ह लॉ चेक करा. काय सांगतोय लॉ? ब्रॅकेट शिफ्ट केलं, फक्त ब्रॅकेट शिफ्ट केलं आपण. येस, व्हॉट इज द नेक्स्ट लॉ? कुठला आता? हा वापरला आपण थर्ड वन, कॉम्प्लिमेंट लॉ. आता पी अँड निगेशन ऑफ पी, कॉम्प्लिमेंट. चेक करा, लॉ नंबर 7. लॉ नंबर 7, पी अँड निगेशन ऑफ पी. सांगा पटकन काय असतो? पी अँड निगेशन ऑफ पी काय असतो? चेक करा.
P and negation of P is fallacy. Fallacy असतं. Fallacy and Q. कुठला लॉ वापरला? कॉम्प्लिमेंट लॉ 7 नंबरचा. पण एक्झाम मध्ये 7 नंबर ते चालत नाही. हे प्रॉपर लिहा, कॉम्प्लिमेंट लॉ. क्लिअर? आता सांगा कुठलं लॉ? P and F म्हणतो आपण याला. P and F आठवतं? किती जणांना आठवतं? P and F. P and fallacy. P and fallacy. Which law is it? P and fallacy. चेक करा, चेक करा. P and fallacy. Identity law. कुठला लॉ? आयडेंटिटी लॉ. Q and F पण चालतो, F and Q पण चालतो. काय येणार आन्सर? फॉलसी. विच लॉ? आयडेंटिटी लॉ. चेक करा. लॉ नंबर 6, आयडेंटिटी लॉ. क्लिअर? सर्वांना क्लिअर का? आयडेंटिटी लॉ, फॉलसी. याचा ट्रूथ टेबल टाका रे पटकन. याचा ट्रूथ टेबल टाका, किंवा याचा ट्रूथ टेबल टाका. याचा ट्रूथ टेबल काय येईल? कोण सांगतं? याचा ट्रूथ टेबल काय येईल? याचा ट्रूथ टेबल काय येईल? हा जो आहे याचा ट्रूथ टेबल काय येईल? टोटोलॉजी येतो. त्याचं निगेशन घेतल्यास हा काय होणार? फॉलसी. म्हणून आन्सर फायनल फॉलसी आलाय. तुम्ही याचा ट्रूथ टेबल टाकून काढून पहा. हे होमवर्क असेल तुम्हाला. याचं काय तयार करायचं आहे? ट्रूथ टेबल. होमवर्क, ट्रूथ टेबल. याचा ट्रूथ टेबल तयार करायचं. टोटोलॉजी मिळेल आणि याचा ट्रूथ टेबल फॉलसी मिळेल. अर्थ कळाला का? दिस इज द शॉर्टकट मेथड टू चेक whether the statement is yes fallacy, contradiction, tautology, contradiction, contingency. हा तुमचा मिळेल टोटोलॉजी, हा मिळेल तुम्हाला कॉन्ट्राडिक्शन, दॅट इज फॉलसी. हा फॉलसी मिळतं. अर्थ कळाला का तुम्हाला? का लर्न करायचं हे? ज्यावेळेस स्टेटमेंट या पद्धतीनं असतात त्यावेळेस ट्रूथ टेबल काढण्याऐवजी कुणी कुणी काय करतं? लॉज वापरतं. लॉज वापरून सांगू शकतं टोटोलॉजी आहे का रिलेटेड पार्ट आहे हे सांगू शकतो आपण. तर पहिला लॉ आपण वापरला इम्प्लाइज. इम्प्लाइजला काढलं म्हणजे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन केलं पहिल्यांदा. दुसरा लॉ, हा निगेशन आतमध्ये ऑरला अँड केलं त्याने, डी मॉर्गन्सला. आता निगेशन ऑफ निगेशन वापरलं आपण. इथं आपल्याला ऑब्झर्व झालं की पी अँड निगेशन ऑफ पी अँड क्यू दोन्हीही अँड आहेत हे ऑब्झर्व करा. इथं सुद्धा अँड आहे, इथं सुद्धा अँड आहे. तर हे शिफ्ट करू शकता असोसिएटिव्ह लॉने. ब्रॅकेट शिफ्ट करू शकता. ब्रॅकेट शिफ्ट केलं आणि आपल्याकडं हा पार्ट म्हणजेच कॉम्प्लिमेंट लॉ आहे. आपल्याकडे हा पार्ट म्हणजे कॉम्प्लिमेंट लॉ आहे. बरोबर आहे? म्हणजे फॉलसी अँड क्यू. फॉलसी अँड क्यू, हा फॉलसी. Contingency using this, yes, we can mention. We can mention contingency. We cannot work. Tautology or fallacy we can work. Tautology or fallacy we can work. लॉज जर शिकले ना तुम्ही, यू कॅन कॅल्क्युलेट दिस व्हेरी इझिली. पटपट पटपट लॉज लिहायचे नाही आहेत तुम्हाला. त्यामुळे शॉर्टकट मेथडनी लॉजनी ट्रू फॉल्स नेचर फाइंड आउट करता येत. ट्रू फॉल्स नेचर फाइंड आउट करता येतं, हे लक्षात ठेवा. या नेक्स्ट क्वेश्चन. निगेशन ऑफ पी अँड क्यू और पी और निगेशन ऑफ क्यू, याचं तुम्हाला निगेशन तयार करायचं. लक्षात ठेवा. निगेशन ऑफ दिस, निगेशन तयार करायचं. निगेशन तयार करायचं, याचं तुम्हाला निगेशन तयार करायचं आहे. सो निगेशन ऑफ पी अँड क्यू और पी अँड निगेशन ऑफ क्यू, याचं तुम्हाला निगेशन तयार करायचं. ओके, याला पी म्हणा, याला क्यू म्हणा. हा पी ऑर मध्ये कनेक्टिव्हिटी आहे, ऑरची कनेक्टिव्हिटी आहे. म्हणजे हा जो निगेशन आहे
हा जो निगेशन आहे तो कशाला ऍप्लिकेबल असेल, ऑरला ऍप्लिकेबल असेल. हे दिसतं का? हा टोटल पार्ट फर्स्ट स्टेटमेंट आहे. पी म्हणा याला, याला क्यू म्हणा. पी ऑर क्यू तयार झाला इथं पहा. पी ऑर क्यू तयार झाला. सो स्टार्ट. डी मॉर्गन्स लॉ, बरोबर आहे ना? हा निगेशन, हा निगेशन, हा एक निगेशन डी मॉर्गन्स प्रमाणे. हा निगेशन पहिल्या स्टेटमेंटला, पण ऑलरेडी तिथे एक निगेशन आहेच. ऑलरेडी एक निगेशन आहे तिथं. फर्स्ट पार्ट झालं. ऑरचं अँड, हा निगेशन सेकंड ब्रॅकेटला. negation of P and negation of Q. P and negation of Q. लिहा कुठला लॉ? डी मॉर्गन्स. बोर्डला व्यवस्थित लिहायचं तुम्हाला. सीईटीला सगळे शॉर्टकट चालतात. डी मॉर्गन्स झाला आता, राईट. निगेशन ऑफ निगेशन कॅन्सल करा. हा झाला पी अँड क्यू. मग अँड इथं सध्या तुम्हाला निगेशन ऑफ निगेशन लॉ युटिलाइज केला तसं सांगावं लागेल. इथं निगेशन ऑफ निगेशन वापरला. निगेशन ऑफ निगेशन वापरला. निगेशन ऑफ निगेशन वापरला या ठिकाणी. अर्नव, पी अँड क्यू अँड निगेशन ऑफ पी अँड क्यू. यस, बरोबर आहे. ऑर पाहिजे का अर्नव? इथं ऑर पाहिजे. आय थिंक चेक कर. इथं ऑर पाहिजे. ओके, पी अँड क्यू जशाल तसा, अँड जशाल तसा इथला. हा निगेशन आतमध्ये कोणाला जाणार? अँडला, म्हणजे डी मॉर्गन्स. आपण शुअर आहे पुढचा लॉ जो आहे तो डी मॉर्गन्स. डी मॉर्गन्स लॉ. हा निगेशन पी ला गेला, अँडचं ऑर झालं, अँडचं ऑर झालं, व्यवस्थित लक्ष द्या. आणि हा निगेशन क्यू ला गेला. निगेशन ऑफ निगेशन क्यू. डी मॉर्गन्स वापरला होता आपण. पी अँड क्यू अँड निगेशन ऑफ पी ऑर क्यू. निगेशन ऑफ निगेशन, निगेशन ऑफ निगेशन. ऍक्च्युली हे निगेशन ऑफ ऑर असेल तर तुम्ही याला काय लिहू शकता? निगेशन ऑफ कंजंक्शन. आठवतं ना? कंजंक्शन, डिसजंक्शन तसं जरी लिहिलं तरी चालतं, ऍक्सेप्टेड आहे. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन्स बघितलं होतं आपण. निगेशन ऑफ कंजंक्शन अँड साठी, सॉरी, निगेशन ऑफ डिसजंक्शन ऑर साठी. डी मॉर्गन्स ऐवजी काही वेळेस तुम्हाला असं दिसेल इथं. डी मॉर्गन्स आपण कधी म्हणतो? हा पी आणि क्यू असेल तर इथं तुम्ही हा लॉ मेन्शन करू शकता. निगेशन ऑफ डिसजंक्शन, निगेशन ऑफ डिसजंक्शन हा मेन्शन केलेला बेटर का? कारण ऑरचं आपण निगेशन घेतोय. ऑरच्या निगेशनला आपण निगेशन ऑफ डिसजंक्शन म्हणतो. लक्षात ठेवा. हा जो निगेशन आहे तो ऑरला ऍप्लिकेबल होत आहे. ऑरला ऍप्लिकेबल होत आहे, त्यावेळेस त्याला निगेशन ऑफ डिसजंक्शन म्हणतात. निगेशन ऑफ डिसजंक्शन म्हणतात. लक्षात ठेवा. झालं का प्रत्येकांचं? काही डाऊट? आपण हा क्लिअर केला कुठपर्यंत? निगेशन क्लिअर केलेलं आहे. सफिशियंट आहे एवढं आन्सर. हे आन्सर एक्सपेक्टेड आहे. इथं रॉंग झालं का आपलं? मी काय केलेलं? पी अँड क्यू, पी अँड क्यू, इथला अँड इथं आला. हा निगेशन. इथं काय झालं? अँडचं ऑर झालं. इथं रॉंग झालं आपलं. इथं काय होतं? ऑर, ऑरचं अँड झालं. इथला ऑर इथं आहे, पण कोणी कसं काय नाही सांगितलं रे. इथला ऑर इथं येणार. ओके, ऑर येणार इथं. इथं अँड होतं,
इथं ऑरच आहे. आता निगेशन अप्लाय केल्यानंतर त्याचा अँड झाला. निगेशन अजून अप्लाय केलेलं नाही आहे, हा ऑरच झाला. इथं काय होणार आता, आता अँड होईल. इथं काय असेल, अँड. इथं मिस्टेक झाली आहे. इथं ऑर आहे, इथं ऑर आहे. येस करण, करेक्ट, बरोबर आहे. हा ऑर आहे, इथं ऑर राहायला पाहिजे. इथं ऑर आहे, इथं निगेशन अप्लाय करणार आहे आपण. अजून काय झालं, इथं ऑर, याचं कन्व्हर्जन मात्र अँड झालं आणि हा अँड मध्ये आला. इथं करेक्ट करा. हा ऑर इथं कंटिन्यू करा, इथं कंटिन्यू करा, इथं कंटिन्यू करा. इथं अँड झाला डी मॉर्गन्स लॉने. इथं अँड. याला फर्दर सिम्प्लिफाय करू शकता का, चेक करा. इथं अँड आहे, इथं अँड आहे, इथं अँड आहे. सगळे अँड आहेत, सगळे अँड आहेत. सो पी अँड निगेशन ऑफ पी एकत्र करा. अँड क्यू करू शकता, क्यू अँड क्यू घेऊ शकता. याला आपण असोसिएटिव्ह म्हणू, असोसिएटिव्ह लॉ. क्यू रिपीट झालाय. पी अँड निगेशन ऑफ पी काय असतं, कॉम्प्लिमेंट. कुठून, हा इथं कुठला लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ. पी अँड निगेशन ऑफ पी, कॉम्प्लिमेंट लॉ. सांगा पी अँड निगेशन ऑफ पी काय होतं. पी अँड निगेशन ऑफ पी काय असतं. पी अँड निगेशन ऑफ पी, लॉ नंबर 7, लॉ नंबर 7 पॉलिसी असतं. कॉम्प्लिमेंट लॉ. अँड क्यू ऍब्सॉर्प्शन झालं. इथं क्यू रिपीट झाला, सेम स्टेटमेंट. सॉरी, इडम्पोटेंट लॉ म्हणू शकतो. इडम्पोटेंट. इडम्पोटेंट लॉ. क्यू काय झाला, इथं रिपीट झाला. क्यू रिपीट झाला. एफ अँड क्यू आत्ताच झालं आपल्याला. एफ अँड क्यू प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये चेक करा, शेवटची लाईन. एफ अँड क्यू इज द व्हॉट, एफ पॉलिसी. So given statement after the negation it is fallacy. हे तुम्ही लॉजिकल लॉज अप्लाय करून चेक करू शकता. ज्याची लॉजिकल लॉची स्पीड चांगली आहे ते इझिली करू शकतील. या पद्धतीनं लॉज लिहित तुम्हाला क्लिअर करायचं. इथं संपला पण निगेशनचा क्वेश्चन. निगेशनचा क्वेश्चन इथपर्यंतच येऊ शकतो. त्याच्या वरचा पार्ट म्हणजे निगेशन, आणि हे एक्स्ट्रा झालंय. सिम्प्लिफिकेशन देऊ शकत असाल तर दिलं पाहिजे, नसेल तरी ऍक्सेप्टेड आहे. फंक्शनला एक जरी फॉल्स असेल तरी अँड आन्सर फॉल्स येतं. अँड आहे ना इथं, त्यामुळं हा ट्रू फॉल्स असतो, हा फॉल्स फॉल्स असतो. क्यू हा ट्रू फॉल्स असतो, फॉल्स हा फॉल्स फॉल्स असणार. त्याच्या बाबतीत कसं लिहिणार, एफ क्यू हा फॉल्स, हा फॉल्स, हा ट्रू, हा फॉल्स. त्याच्यात अँड आहे दोघांमध्ये, दोघांमध्ये अँड आहे. मग हा सुद्धा फॉल्स, हा सुद्धा फॉल्स, म्हणजे आन्सर पॉलिसी. आन्सर पॉलिसी म्हणून येतो. म्हणजे क्रॉस चेक. लॉज आहेत, लॉज व्यवस्थित झाले पाहिजेत, सगळ्यात मेन हा पार्ट. हे लॉज आले ना, हे सिक्वेन्सली लक्षात ठेवायचं. पहिल्या 10 मिनिटात हेच सांगत होतो मी तुम्हाला. लॉज आले की सगळ्या गोष्टी येतात. हे इकडं हे व्यवस्थित चेक करा पहिल्यांदा प्रत्येक वेळेस. कुठला लॉ सांगतोय, कुठला लॉ सांगतोय. लॉ नंबर 7 कॉम्प्लिमेंट लॉ. पी अँड निगेशन ऑफ पी. पी असेल, क्यू असेल, ऍप्लिकेबल आहे तो. असं जर असेल तर कॉम्प्लिमेंट लॉ. ऍब्सॉर्प्शन आता आपण वापरला इडम्पोटेंट. क्यू अँड क्यू आला, क्यू लिहायचा. लॉ नंबर 1. अजून तर डिस्ट्रीब्युटिव्ह यायचं आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह घेतलेला नाही आहे आपण. ओके, 6th and 7th. 6th 7th होमवर्कसाठी देतो, कम्प्लीट करा. पी ऑर निगेशन ऑफ क्यू implies negation of P, negation of Q.
negation of P and negation of Q, or P and negation of Q. Page number 19. Solve example first. Solve example first to fourth. First to fifth. Page number 34. Miscellaneous exercise 1. Miscellaneous exercise 1, question number 11. First to fourth. Miscellaneous exercise रोमन अंक 2 मध्ये येईल क्वेश्चन. रोमन अंक 2 मध्ये ट्राय करा, प्रॅक्टिस करा त्याची. रेअर केस मध्ये विचारतात, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. ऍप्लिकेशन मध्ये थोडंफार लागेल आपल्याला, एवढं डीप नाही, एवढ्या स्टेप्स नाही कधी विचारत. सोपे सोपे क्वेश्चन्स विचारतात, इझी पार्ट विचारतात, जसे हे होते थर्ड पर्यंत फोर्थ पर्यंत मॅक्सिमम असे क्वेश्चन्स विचारतात. जस्ट प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला पुढचे क्वेश्चन्स करायचे. 1 2 3 करा. ज्यांना अगदीच काही कळत नाही, समजत नाही, त्यांनी पहिले 3 क्वेश्चन्स करा फक्त, बस. आता ते तुमची मर्जी आहे, कारण काय होतं, तुम्ही आळसपणा केला की नाही जमणार. हे याला लॉज मेन माहीत पाहिजे. लॉज माहीत असेल तर होऊ शकत. हे झालं निगेशन पार्ट ओनली. हे झालं का सर्वांचं? हे झालं का सर्वांचं? हे प्रॅक्टिस म्हणून करा फक्त. स्टेप बाय स्टेप तुम्हाला आन्सर्स त्याचे काढायचं. चेक करा, टेक्स्टबुक मध्ये सोल्युशन बुक तुमच्याकडे आहे, त्याच्यातून तुम्ही क्रॉस चेक करा त्याला. ओके क्या? ऍक्च्युअल क्वेश्चन या पद्धतीने पण असतो कधी कधी. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल, without using truth table, prove that. Without using truth table, prove that. Without using truth table, prove that. Without using truth table, prove that P or Q and P or negation of Q equal to P. P or Q and P or negation of Q हा P आहे हे प्रूव्ह करायचं. P आहे हा प्रूव्ह करायचं लॉजिकल लॉज निपट. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल म्हटलंय, ट्रूथ टेबलचा वापर नाही करायचा. कोण सांगतं काय युटिलाइज करायचं? किती जणांना समजतं काय युटिलाइज केलं पाहिजे? दिलेलं स्टेटमेंट या पद्धतीने P और Q, व्यवस्थित ऑब्झर्वेशन पाहिजे. P और निगेशन ऑफ Q. कोण सांगतं काय ऑब्झर्वेशन आहे? निगेशन नाही, निगेशन घ्यायचंच नाही यार. नाव निगेशनचा क्वेश्चन नाहीये हा. तेच तर सांगतो, क्वेश्चनचं टाईप चेंज केलंय. निगेशन नाहीये या ठिकाणी. निगेशन द्या सोडून, संपले क्वेश्चन निगेशनचे. निगेशनचे क्वेश्चन संपले. काय कराल सांगा, विचार करा व्यवस्थितपणे. किती जणांना समजतं? इथं P आणि ऑर आहे, इथं P आणि ऑर आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह होतो. P आणि ऑर कॉमन काढा, कॉमन काढा. P आणि ऑर कॉमन घ्यायचं आहे तुम्हाला, ट्राय करा.
येस अमय डिस्ट्रीब्युटिव्ह करेक्ट. नीरज बरोबर आहे. करण करेक्ट बरोबर आहे. बाकीच्यांनी ट्राय केलं नाही का अजून? सांगा पटकन काय अंडरलाईन केले चेक करा, त्याच्यावरून ठरवा, नंतर कॉम्प्लिमेंट. ओके साक्षी समजतायत का लॉज? लॉजचे लेक्चर्स बुडवले ना? नाही प्रनील. यस जागृती, वेदांत, यस विनम्र. समजतंय का ते काय कॉमन आणि कसं काढलंय ते? तनिष अरे हो नाही काहीतरी सांगा. झोपले का काय तुम्ही? ओके या ठिकाणी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ युटिलाइज होतं. कसं झालं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ? चेक करा. 2 इंटू 5 प्लस 3 कसं लिहिणार? 2 इंटू 5 प्लस 2 इंटू 3. मी तुम्हाला असं सांगितलंय हा 2 इंटू कॉमन काढा. कॉमन काढला काय राहिलं ब्रॅकेटमध्ये? 5 प्लस 3 शिल्लक राहील. 5 प्लस 3. थिंक इन दॅट वे. पी आणि ऑर काय घ्यायचं आहे? कॉमन घ्यायचं आहे. 2 इंटू 5 2 इंटू 3 2 आणि मल्टिप्लाय साईन कॉमन घ्यायचं आहे. 5 प्लस 3 इथलं 5 आणि इथलं 3 आपण ऍड करतो. बरोबर आहे. तशी थिंकिंग आहे या ठिकाणी. काय असेल? पी आणि ऑर कॉमन. पी ऑर कॉमन. काय राहिलं शिल्लक? क्यू अँड निगेशन ऑफ क्यू. इथलं क्यू शिल्लक राहिला. याला अंडरलाईन करा. पी आणि ऑरला अंडरलाईन करा. इथं काय शिल्लक राहिलं? क्यू. इथं काय शिल्लक राहिलं? अँड. हा कॉमन आला बाहेर. हा निगेशन ऑफ क्यू अटॅच झाला. कुठला लॉ झाला? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. समजून लिहा. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ झाला हा. आता सांगा पुढचा कुठला लॉ? विच लॉ इज इट? क्यू अँड निगेशन ऑफ क्यू म्हणजे कुठला लॉ? पटकन समजलं पाहिजे. लॉ नंबर सांगा पटकन. मोजके स्टुडंट आन्सर देत आहेत. बाकीचे काय करताय? ओमकार आहेत का लॉज लिहिलेले ओमकार तुझ्याकडे? येस सुमंत. दर्शन. येस प्रीती देसाई. आहेत का लॉज लिहिलेले? सुशांत. कुठला लॉ? लॉ नंबर. लॉ नंबर सांगायचा पुढचा कुठला वापरू ते आता तुम्हाला आलं पाहिजे. येस शिवदत्त. लॉ नंबर 3 असोसिएटिव्ह. नाही रॉंग. लॉ नंबर 7 कुठला? कॉम्प्लिमेंट. लक्ष द्या व्यवस्थितपणे. एकदा घेणार व्यवस्थित घेणार, परत परत घेणार नाही. ज्या गोष्टी सांगतोय त्या फॉलोअप्स करा व्यवस्थितपणे. 7th का 8? सिक्वेन्शियली 7th आहे का 8 आहे? कॉम्प्लिमेंट लॉ. क्यू अँड निगेशन ऑफ क्यू आहे. कॉम्प्लिमेंट लॉ झाला इथं. सो पी आणि ऑर जशाला तसा इथं कॉम्प्लिमेंट लॉ. चेक करा. पी अँड निगेशन ऑफ पी म्हणा याला. पी अँड निगेशन ऑफ पी म्हणा. फॉलोसी.
कॉम्प्लिमेंट लॉ. आता सांगा पुढचा लॉ कोणता? विच इज द नेक्स्ट वन? यस तन्वी, करेक्ट. प्रतीक बरोबर आहे. सृष्टी बरोबर आहे. यस प्रतीक्षा करेक्ट. पुढं सांगा रे, प्रत्येक जण चेक करून सांगायचंय कुठला लॉ आता. यस साक्षी. पियुष बरोबर आहे. प्रतीक्षा यस बरोबर आहे. अथर्व समजतं का? या पद्धतीने थिंक करावं लागतं. लॉज पाठ करून चालत नाही. लॉज पाठ करून नाही चालत. तनिष करेक्ट. बाकीचे आन्सर देत चला. ईश्वर यस. सुमंत करेक्ट. कळलं का तुम्हाला? लॉज पाठ करून येणार नाहीये. लॉज क्रिएट होतात इथे ऑटोमॅटिकली. इथं काय होतात, इम्प्लिमेंटेशन क्रिएट झालं की समजायला लागतं आपल्याला की काय करायचं ते. 1-2 क्वेश्चन ट्रबल जाईल तुम्हाला. 2-3 क्वेश्चन, 4 क्वेश्चन, 5 क्वेश्चन ट्रबल मध्ये जातील तुम्हाला. नंतर ऑटोमॅटिकली थिंक क्रिएट होते. इथं पहा ना, डिस्ट्रीब्युटिव्ह कसा वापरला, उलटा डिस्ट्रीब्युटिव्ह वापरलाय. पहिल्यांदा थिंक कॉमन घ्यावी लागते इथं, हे लक्षात ठेवा. काही वेळेस कॉमन, आता मला सांगा पी आणि ऑर याला अटॅच केलेला आहे आपण, पी आणि ऑर याला अटॅच करू शकतो. असा डिस्ट्रीब्युटिव्ह असेल तर असा पण डिस्ट्रीब्युटिव्ह वापरता येतो. येस, काही हरकत नाहीये. सायन्स स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा 1 ला पण सायन्स स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा लिहिलेलं आहे आपण बऱ्याच ठिकाणी, युटिलाइज केलंय आपण. कसं असतं ते. पी और एफ, पी और एफ आयडेंटिटी लॉ इज द पी, आयडेंटिटी. 3 मार्क्ससाठी क्वेश्चन असतं. एवढं साधं सिंपल. यस, एवढं साधं सिंपल 3 मार्कांसाठी येतं. विचार करा, टफ क्वेश्चन सॉल्व्ह करूच तर 3 मार्काचा हा क्वेश्चन परवडतो. थोडासा अभ्यास पाहिजे फक्त. थोडासा जरी अभ्यास केला तर हे इझिली करू शकाल तुम्ही, इझिली फेस करू शकाल. थोडं जरी अभ्यास केला तरी हे येतं. 3 मार्कांसाठी जर असेल तर काहीच हरकत नाही. मी म्हणतो याचा स्टडी करण्यासाठी. देऊ क्वेश्चन? देऊ का? करणार का मनानी? मनानी करणार का? Yeah, second one. P and Q, first bracket, P and Q, first bracket, P and Q, or negation of P, परत एकदा and Q, or P and negation of Q, logical equivalent to P or Q दाखवायचं. P or Q हे प्रूफ म्हणून तुम्हाला दाखवायचं. P or Q प्रूफ म्हणून घ्यायचं तुम्हाला. केल्यास येतं, करणं स्टार्ट करा. निगेशन नाहीये, फक्त लॉज वापरायचे. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल आहे, निगेशन नाही. कन्फ्यूज होऊ नका. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल आहे. क्वेश्चन आहे विदाउट युजिंग ट्रूथ टेबल आहे, निगेशन नाही आहे. याच्या आधीचे क्वेश्चन निगेशनचे होते. या आधीचे क्वेश्चन निगेशनचे होते. ओके, सांगा कुठला लॉ? दिलेल्या स्टेटमेंट मधून काय कॉमन आणि कुठून काढता येईल? पी आणि अँड, पी आणि अँड, अँड क्यू काढता येईल. राईट. सो दिलेलं स्टेटमेंट लिहितोय या ठिकाणी, पी अँड क्यू or negation of P and Q again, or P and negation of Q. हे झालं दिलेलं स्टेटमेंट. याच्यामध्ये एक तर and Q, P and Q, or negation of P and Q, or P and negation of Q. हे काय कॉमन काढता येईल? इथलं P आणि and, इथलं P आणि and चालतो कारण or आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ शुअर, काही डाऊट नाही. इथं घेऊ शकता तुम्ही अँड क्यू ला अंडरलाईन करा. दॅट शुड बी कॉमन. इथं काय शिल्लक राहिलं ते लिहायचं. पी शिल्लक राहिला. इथं काय ऑर, इथं काय निगेशन ऑफ पी. कॉमन कोण आला बाहेर? अँड क्यू बाहेर आला. पुढची कनेक्टिव्हिटी ऑर पी अँड निगेशन ऑफ क्यू, पी अँड निगेशन ऑफ क्यू. क्यू कॉमन घेतला, करेक्ट. क्यू कॉमन घेतलेला आहे. इथं पी शिल्लक राहिला, इथं ऑर निगेशन ऑफ पी.
अँड क्यू बाहेर आलं दोन्ही ब्रॅकेट्स मध्ये. ऑर इथला पी अँड निगेशन ऑफ क्यू कुठला लॉ वापरला सांगा. विच लॉ इज इट? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. सेकंड अँड थर्ड ब्रॅकेट पी कॉमन डायरेक्ट येणार नाही. इथं ऑर आहे, इथं अँड आहे. हे डेंजर झोन मध्ये आहे क्वेश्चन सध्या. याचा विचार करा पहिल्या ब्रॅकेटचा फक्त. कॉम्प्लिमेंट लॉ करेक्ट. नीरज शर्मा इसमें और इसमें डायरेक्ट. ओके इथं सांगा पी ऑर निगेशन ऑफ पी कुठला लॉ? पी ऑर निगेशन ऑफ पी. फर्स्ट अँड थर्ड मधून पी कॉमन काढू शकतो का? यस काढू शकतो. सुरुवातीला ना, एकदम सुरुवातीला तसं करू शकतो. एकदम स्टार्टिंगला करू शकता तसं. दॅट विल वर्क. आता कुठला लॉ? कॉम्प्लिमेंट लॉ. पी ऑर निगेशन ऑफ पी कॉम्प्लिमेंट लॉ. इट इज फॉलोसी का? ट्रू. टी का एफ? काय याचा आन्सर? पी ऑर निगेशन ऑफ पी. पी ऑर निगेशन ऑफ पी. इट इज राजांनो हा ट्रू फॉल्स. हा फॉल्स ट्रू. बरोबर आहे. दोघांमध्ये ऑर आहे मग टोटॉलॉजी. टी एफ कसं काय येईल? अथर्व प्रतीक सुर्वे. फॉल्स कसं काय येईल? ऑर आहे ना दोन्ही मध्ये. ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू. याचं सुद्धा ट्रू आन्सर, याचं सुद्धा ट्रू. कारण ऑर आहे. ऑर अँड नाही आहे. अँड नाही आहे. ओके पुढं हा ब्रॅकेट संपलं. अँड क्यू ऑर पी अँड निगेशन ऑफ क्यू म्हणतायत ते. कुठला लॉ वापरला? कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट लॉ वापरलेला आहे. आता सांगा काय होईल? स्टेटमेंट अँड टोटॉलॉजी. स्टेटमेंट अँड टोटॉलॉजी विच लॉ इज इट? स्टेटमेंट अँड टोटॉलॉजी कुठला लॉ? P and Q is sixth. आयडेंटिटी. या दोघांसाठी कुठला लॉ? आयडेंटिटी. दोघांना अंडरलाईन करा. T and Q, Q बनतो. और P and निगेशन ऑफ Q कुठला लॉ वापरला? आयडेंटिटी. आयडेंटिटी लॉ वापरला. T and Q, Q झाला. Q झाला. आता सांगा कुठला लॉ? इथं ऑर आलेलं आहे आणि या ठिकाणी अँड आलेलं आहे. ऑर आणि अँडचं कॉम्बिनेशन चेक करा. काय म्हणतात त्याला? अँड आणि ऑर कुठले स्टेटमेंट रिपीट नाही आहे. म्हणजे एका ठिकाणी क्यू आला, निगेशन ऑफ क्यू आलाय. सो कुठला लॉ आता? कुठला लॉ आता? एका ठिकाणी ऑर आहे, दुसऱ्या ठिकाणी अँड आहे. ऍब्सॉर्प्शन रॉंग. डिस्ट्रीब्युशन राजनो हा पहिला स्टेटमेंट आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे. ऍब्सॉर्प्शन होणारच नाही. इथं ऑर आहे, इथं अँड आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युशन लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. लॉ नंबर 4 वापरा. कसा वापरणार तो? हा क्यू ऑर पी ला अटॅच. क्यू आणि ऑर अंडरलाईन करा. ब्रॅकेट मध्ये पी ला अटॅच करा. ब्रॅकेट मध्ये पी ला अटॅच करा. झालं अटॅच. मधलं साइन अँड. क्यू आणि ऑर. क्यू आणि ऑर निगेशन ऑफ क्यू ला अटॅच. समजून लिहा. समजून लिहा. व्यवस्थित समजून लिहा. महत्वाचं आहे. 3 to 4 मार्क्स साठी येऊ शकतं. आलेलं आहे का? यस आलेलं आहे. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. एक्झाम मध्ये आलेलं आहे. JEE पर्यंत कामाला येते. विच विल युजफुल अप टू द JEE. ओके नेक्स्ट. कुठला वापरला? डिस्ट्रीब्यूट. सांगा आता कुठला? आता कोणता लॉ? क्यू ऑर निगेशन ऑफ क्यू. क्यू ऑर निगेशन ऑफ क्यू म्हणतात. सांगा काय असणार? क्यू ऑर निगेशन ऑफ क्यू. येस असं रिपीट केलं की ते लॉज येतात तुम्हाला बरोबर. कॉम्प्लिमेंट.
ऑर आहे म्हणजे काय? ऑर आहे म्हणजे काय? टोटोलॉजी. आता तर वापरलं आपण. कॉम्प्लिमेंट लॉ. पी अँड निगेशन ऑफ, सॉरी इथं पी ऑर निगेशन ऑफ पी होता, इथं क्यू ऑर निगेशन ऑफ क्यू आलं. चेक करा, हे दोन्ही सेम आहेत. पी ऑर निगेशन ऑफ पी, क्यू ऑर निगेशन ऑफ क्यू. दॅट इज टोटोलॉजी. दॅट इज टोटोलॉजी. इथं वापरलं ना आपण, पी ऑर निगेशन ऑफ पी, क्यू ऑर निगेशन ऑफ क्यू. हा जर टोटोलॉजी असेल तर हा तर टोटोलॉजी राहणारच. आता सांगा, याला स्टेटमेंट म्हणायचं, ही टोटोलॉजी. टोटोलॉजी अँड स्टेटमेंट, विच लॉ? लॉ नंबर, यस आर नो, करेक्ट. पुढं बोला पटकन, सगळ्यांनी सांगायचं. यस प्रीती, काय येईल? कुठला लॉ येईल आता? आता विच लॉ? टोटोलॉजी अँड स्टेटमेंट. टोटोलॉजी अँड स्टेटमेंट. सेवंत येईल का रे? हा, सेवंत आत्ता तर वापरलं आपण. कॉम्प्लिमेंट, आता कॉम्प्लिमेंट आहे का? हा, इट मस्ट बी आयडेंटिटी. दॅट इज सिक्स्थ वन, आयडेंटिटी. सांगा काय राहील? क्यू ऑर पी. इथे कुठलं वापरलं आपण आता? क्यू ऑर निगेशन ऑफ क्यू, कॉम्प्लिमेंट. त्याच्यानंतर आयडेंटिटी. स्टेप करायची आहे, लॉ लिहायचा. स्टेप करत लॉ लिहायचा. हे आता उलट आलं. आपलं पाहिजे पी ऑर क्यू, म्हणजेच काय? कम्युटेटिव्ह. बरोबर आहे ना? असोसिएटिव्ह, कम्युटेटिव्ह. एक्सचेंज करणं म्हणजे काय? कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ. समजून लिहा, समजून लिहा. खूप महत्वाचा पार्ट. व्यवस्थित क्वेश्चन समजला का? आता लॉज माहीत पाहिजेत. लॉजची प्रॅक्टिस करताना एक एक स्टेप तुम्ही पुढे गेला की लॉ समजतो, पुढे गेलात की लॉ समजतो, पुढे गेलात की लॉ काय वापरायचा कळतो. पण आधी लॉज तुमचे क्लिअर पाहिजेत, कन्सेप्च्युअली क्लिअर पाहिजेत. कमीत कमी 5, 6, 10 वेळेस लिहून काढत. त्याच पद्धतीनं डिफरन्सिएशनचे पण फॉर्म्युले लिहायचे आहेत तुम्हाला. 5-5, 6-6 वेळेस लिहून काढा ते फॉर्म्युले. लिहून काढा. हे सोल्युशन आहे. कसं आलं? दॅट इज फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. डिफरन्सिएशनचे फॉर्म्युले फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह वरती डिपेंड आहेत. 2-3 सॉल्व्ह करा फक्त. काही मी दिलेत होमवर्क मध्ये तुम्हाला. कसं आलं? दॅट इज लिमिट प्रोसेस. येतं कसं? दॅट इज लिमिट प्रोसेस. कंटाळा असेल तर लर्न द फॉर्म्युले. मग आपण त्याला पाठांतर म्हणतो. पाठांतर तुम्हाला टिकणार असेल तर तुम्ही पाठांतर करा. मग पण मी कधी सजेस्ट नाही करणार तुम्हाला. यू गो थ्रू द फर्स्ट प्रिन्सिपल. 1-2 क्वेश्चन तरी फर्स्ट प्रिन्सिपलने केले पाहिजेत कंपल्सरी. त्याच्यानंतर मग बाकी प्रोसेस. एक्स रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू द पॉवर 3/2 येतो. पॉवर टू द फ्रंट साइड रिड्यूस द पॉवर बाय 1. 3/2 एक्स टू द पॉवर 1/2. 1/रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह. 1/रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह सांगा बरं किती येतं? 1/रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह एक्स टू द पॉवर -1/2 येतो. -1 एक्स टू द पॉवर -3/2 डिवायडेड बाय -1/2 इंटू 1/x रूट एक्स इज द आन्सर. असं पटकन सांगता आलं पाहिजे. पटकन सांगता आलं पाहिजे. कळत पण नाही काय बडबडतायत सर तुम्ही. यस, कळालं पण नाही पाहिजे. इतकी स्पीड लागते डिफरन्सिएशनला. की स्पीड लागते. 500-500, 1000-1000 क्वेश्चन सॉल्व्ह करतात मुलं. त्यावेळेस कुठं मुलांना येतं ते. 500 क्वेश्चन सॉल्व्ह करतात त्यावेळेस कुठे येतं. ह्याचे कमीत कमी 8-10 क्वेश्चन तरी तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे. लॉज बघून लिहिणं आणि मनाने लिहिणं ह्याच्यात खूप फरक आहे. खूप फरक आहे. मनाने लिहिता आलं पाहिजे. ओके, एक क्वेश्चन होता 2013 ला आलेला, बोर्डला आलेला क्वेश्चन आहे. पी कडून क्यू कडे, क्यू कडून पी कडे, लॉजिकल इक्विव्हॅलंट टू पी अँड क्यू म्हटलं. ते प्रत्येक वेळेस लिहून दिलं होतं तुम्हाला.
निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. ऍप्लिकेशन मध्ये पण लॉज येतीलच आपल्याला. ओके, सो दिस इज टुडेज इम्पॉर्टंट क्वेश्चन. येऊ शकतो ना एक्झामला. मार्क इट ॲज IMP. मार्क दिस ॲज द इम्पॉर्टंट क्वेश्चन. सांगा फर्स्ट, पी कडून क्यू कडे, क्यू कडून पी कडे, याचा अर्थ काय होतो? पी कडून क्यू कडे, क्यू कडून पी कडे बाय कंडिशनल इज कन्वर्टेड इंटू कंडिशनल मध्ये. आता घ्या निगेशन ऑफ पी, घ्या पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, ऑर क्यू मध्ये अँड निगेशन ऑफ क्यू ऑर पी, इथं वापरला आपण कंडिशनल. इम्प्लाइज काढून टाकला, इम्प्लाइज काढून टाकला, इम्प्लाइज काढून टाकला की इफ देनचं कन्व्हर्जन पहिल्या स्टेटमेंटचा नॉट ऑर सेकंड स्टेटमेंट, ऑर सेकंड स्टेटमेंट, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन ऑर सेकंड स्टेटमेंट, इथला अँड इथं दुसऱ्या स्टेटमेंट म्हणजे पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन ऑर सेकंड स्टेटमेंट ॲज इट इज. इथं पहिलं स्टेटमेंट हे दुसरं स्टेटमेंट म्हणावं लागेल तुम्हाला सध्या तरी. चला इथपर्यंत. आता लक्ष द्या, इथं ऑर आहे, इथं अँड आहे, इथं ऑर आहे. कोण सांगू शकतं कुठला लॉ होऊ शकेल? कुठला लॉ होऊ शकेल? यस, एनिबडी? कुठला लॉ असेल? एकत्र बिकत्र काही नाही होणार, आता डायरेक्ट होणारच नाही. लॉ सांगा कुठला वापरणार? टू प्लस थ्री, 5 किंवा ABC घ्या. ABC आणि D काय करतो आपण? A नी मल्टिप्लाय करतो C प्लस D ला, करेक्ट? A विथ C प्लस D प्लस B विथ C प्लस D, असं लक्षात ठेवा. A न मल्टिप्लाय C प्लस D ला, B न मल्टिप्लाय C प्लस D ला. झेपते का? झेपते का? चेक करा. A प्लस B इंटू C प्लस D असेल तर A चं मल्टिप्लिकेशन C प्लस D सोबत प्लस B चं मल्टिप्लिकेशन C प्लस D सोबत. बरोबर आहे का? हे असं घेता येईल का? A चं मल्टिप्लिकेशन C प्लस D, B चं मल्टिप्लिकेशन C प्लस D, A इंटू ब्रॅकेट C प्लस D, B इंटू ब्रॅकेट C प्लस D, या पद्धतीनं असेल. सांगा इथं काय येईल मग? हा निगेशन ऑफ P, इथं अँड निगेशन ऑफ Q और P. एक पार्ट झाला, एक पार्ट कंप्लीट झालं. निगेशन ऑफ P न या पूर्ण ब्रॅकेटला अटॅच केलं आपण अँड थ्रू, मिड साइन ऑर. आता Q ला अटॅच करा, Q अँड Q अँड निगेशन ऑफ P अँड हा पूर्ण ब्रॅकेट. हा या ब्रॅकेटला अटॅच झाला, हा परत या ब्रॅकेटला अटॅच करा Q. Q इज अटॅच टू निगेशन ऑफ Q और P. कुठला लॉ? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणून येत. हा ब्रॅकेटमध्ये अप्लाय करा, हा Q सुद्धा ब्रॅकेटमध्ये न्या. परत एकदा डिस्ट्रीब्युटिव्ह. हा जो निगेशन ऑफ P आहे तो याला अटॅच करा, निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q. हा P आणि अँड Q ला अटॅच केला, मिड साइन ऑर आहे, निगेशन ऑफ P अँड P, ऑर साइन मध्ये आलं, आपलं नॉर्मल मल्टिप्लिकेशन सारखं.
निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ क्यू ला, निगेशन ऑफ पी पी ला. इथे तसंच करा. झालं फर्स्ट ब्रॅकेट. क्यू अँड निगेशन ऑफ क्यू, एक ब्रॅकेट झालं. मधलं साइन ऑर आहे. पी क्यू अँड पी साठी सेकंड ब्रॅकेट क्लोज. कुठलं लॉ इथं परत डिस्ट्रीब्युटिव्ह. या ठिकाणी परत डिस्ट्रीब्युटिव्ह वापरला. 2013 ला आलेला क्वेश्चन आहे पण हा लॉज वरचा. इथं सध्या तरी काही करू शकत नाही, ॲज इट इज ठेवा. इथं करू शकतो. निगेशन ऑफ पी अँड पी, पी ट्रू फॉल्स असतो, निगेशन ऑफ पी फॉल्स ट्रू असतो. दोघींमध्ये अँड आहे म्हणजे फॉलसी. फॉलसी येणार हे शुअर आहे. फॉलसी और क्यू अँड निगेशन ऑफ क्यू सेम आहे. हे दोन्ही सेम आहे, फक्त पी च्या ऐवजी क्यू, क्यू च्या ऐवजी पी आहे. हा फॉलसी और क्यू अँड पी. कुठला लॉ वापरला आपण? कॉम्प्लिमेंट. बरोबर आहे का? पी आहे अँड निगेशन ऑफ पी होता म्हणजे कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ थोडंसं हेवी आहे, पण मल्टिप्लिकेशनचे रूल जसे अप्लाय करतात तसं इथं पण डिस्ट्रीब्युशन वापरलं. इथं डिस्ट्रीब्युशन पहिल्यांदा कंडिशनल लॉ वापरला फक्त, बाकी दोनदा डिस्ट्रीब्युशन वापरलं आणि एकदा कॉम्प्लिमेंट लॉ. सांगा स्टेटमेंट ऑर पॉलिसी. स्टेटमेंट ऑर पॉलिसी लॉ नंबर सांगा पहिल्यांदा. स्टेटमेंट ऑर पॉलिसी. आयडेंटिटी लॉ. कुठलं लॉ? आयडेंटिटी. दोन्हीसाठी आयडेंटिटी लॉ. ऑर असल्यास स्टेटमेंट जशाला तसं. ऑर असल्यास स्टेटमेंट जशाला तसं. पॉलिसी अँड स्टेटमेंट इज स्टेटमेंट इट सेल्फ. ऑर पुढच्या ब्रॅकेटमध्ये क्यू अँड पी राहतो शिल्लक. कुठलं लॉ? आयडेंटिटी. रिअरेंज करा याला फक्त. पी अँड क्यू or negation of P and Q. We can say that it's associative. Associative law. So check करा गिवन स्टेटमेंट असं आहे. गिवन स्टेटमेंट या पद्धतीनं आहे. समजतंय का? प्रॅक्टिस करावी लागेल. डायरेक्ट येणार नाहीये ते. एका दिवसात कसं काय येईल ते? कधीच एक्सपेक्ट तसं नाही करायचं. त्यामुळे एक्सपेक्ट तसं करायचं नाही. दिस इज युअर राईट हँड साइड. राईट हँड साइड. या पद्धतीने क्वेश्चन्स आहेत हे. ज्यांना वाटतं इझिली ओव्हर टॅकल करू शकतात, डू दिस मोर क्वेश्चन्स. वेळ द्यावा लागेल तुम्हाला. थोडंसं वेळ देऊन करण्याची गोष्ट आहे. किती हुशार मुलगा असू द्या, त्याला स्टेप्स व्यवस्थितपणे केल्याशिवाय नाही आन्सर. काही क्वेश्चन मी घेतलेत जे बॅलन्स क्वेश्चन आहेत, प्रॅक्टिससाठी घ्या. हे क्वेश्चन आज घेतलेले रिपीट करा. रिपीट करा व्यवस्थित. एखादा क्वेश्चन एक्झाम मध्ये असू शकतो. हे झालं होमवर्क याच्याशी रिलेटेड. ओके, थँक्यू. लॉजसाठी प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस शिवाय लॉज येणार नाहीत. सगळा पार्ट डिफरन्सिएशन कसा आहे तसा आहे हा. लॉज केल्याशिवाय नाही, त्याचं इम्प्लिमेंटेशन डायरेक्ट येत नाही. पेशन्स ठेवून थोडंसं काम करावं लागतं. पेशन्स ठेवावे लागतील तुम्हाला. केल्यास येतं, आधी केलंच पाहिजे.
ओके, थँक्यू. कम्प्लीट करा ते. कम्प्लीट करा सर्वांनी. ओके, थँक्यू.